आत्मतीर्थाची प्रतिष्ठा केलेली आहे सर्वज्ञानी. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या साधकाला त्याचं महत्त्व सांगितलंय. जड आणि चेतनाचं आहे की नाही. म्हणाले पांचाळे श्रवणाला देमती पडताळली का, तिथं पण आहे की नाही. म्हणजे कधी जडाचं महत्त्व सांगितलंय, कधी चेतनाची प्रतिष्ठा, कधी प्रसादाची प्रतिष्ठा केली आहे की नाही स्वामींनी, कधी भिक्षुकाची, कधी वासनिकाची प्रतिष्ठा. वासनिकाची प्रतिष्ठा कुठं केली स्वामी, विचार करून. काल आपण त्या दत्तात्रय प्रभूंचा विषय पाहत होतो. चिंतन करत राहा सतत माणसाने. जगाचं करण्यापेक्षा हे केलेलं बरं की माणूस शोधतो तर कमी. तर म्हणाले श्री दत्तात्रय प्रभूंचे जे गुंफा स्थान आहे ते गत्यागत्य अद्यापी असे. गत्यागत्य जाणं येणं अद्यापी असे आहे तिथे म्हणाले त्या आत्मतीर्थाला. आणि काय आहे त्या आत्मतीर्थी, नानिका अवताराचा विहार असे. अनेक अवताराचा पण विहार तिथे आहे. संबंध बहुत आहे तिथे, माया बहुत आहेत, कृपा बहुत आहे. का पुरातन अवताराचा राहावा. तर बघा हे कसं कसं शोध लावतात. तुम्हाला सहज मराठी भाषेत ते पुरातन इतिहास सांगून राहिले. आमचा गोसावी एकांकी होते त्यावेळेला. बघा आता संदर्भ कळतंय का बघा. पिंपळातही आसन होतं तेव्हा आमचा गोसावी एकांता तिथे आले. दुसरं पाठांतरे श्री दत्तात्रय प्रभू आरोग्ना म्हणून तिथे पण यायचे म्हणाले. आणि का स्थावरासारखे नव्हे असं स्वामी म्हणाले ते एका चरित्रामध्ये. श्री प्रभू विजय के ते एक आहे. आमचे गोसाई पुन्हा उत्तरार्धात पूर्वार्धात विजय केले. अशा अनेक अवताराच्या कृपा, अनेक अवताराच्या माया आणि अनेक अवताराचं विहरण त्या तिथे आहे. कशामुळे आहे चिंतन करा. की अनेक अवताराचं म्हणतात ते. म्हणून तिथे आता अज्ञानात तेच गेल्या काय होय. अज्ञान लोक जातात तिथे. ना म्हणाले लेप पूर्ण युग धर्माचा. लेप पूर्ण युग धर्माचा. युग धर्माचा कसा आहे तो कलियुगी तीर्थक्षेत्र. तीर्थ आहे ना ते आत्मालय. अज्ञानाला ते होईल. वेदवंता बोधवंता विशेष पूजा त्यांनी केली जाणीवपूर्वक. तुम्ही बरोबर वेदवंता बोधवंता तर मुख्य फळ होईल. पाहता न बोललेलं म्हणजे बरं राहील हे की नाही. का क्षेत्राचे अंतराळा जात असे. येथ तर माया स्वरूपे कृपा असे. संबंध असे तर
प्रतिदिनी जाई जे हे उपाध्या ते का म्हणितले. ना गोमटे घ्याव्या, अधिकार रूप योग्यता व्हाव्या. दुसरा, आणि अनुसरला गेला तर अनुसरल्या तर साधन रूप योग्यता. साधन रूप योग्यता आहे. अनुसरल्याने तिथे विशेष मनोधर्माने जाणीवपूर्वक ते पथ्य पाळून जर पूजा केली तर म्हणाले त्याला साधन रूप योग्यता. साध्य रूप नाही हा. अशा काही गोष्टी चिंतनाच्या असतात. म्हणून गोसावी प्रशंसले, हे लीळा केवळाची साधन दाती आहे. मग अशा प्रकारे निरूपण झाल्यानंतर भळीग्रामीचे ब्राह्मण 12 आणि त्यांच्यासोबत दादोस हे आले. दादोसांना क्षमालिंगन दिलं. अवघ्याना अवघ्याच्या पद्धतीने स्वामींनी प्रशंसलेले आहेत, ते बोललेले आहे. ही लीळा आता समोर ठेवायची. स्वामी भेटतायत, दादोसांना क्षमालिंगन दिलं. बाकीचे भक्तजन आपापल्या पद्धतीनं भेटतात. प्रत्येकाला स्वामींनी कुणाला अपूर्णापरी कुणाला संपूर्णापरी प्रशंसलेलं आहे. मग ते सांगतात की असं प्रशंसलं स्वामींनी तर काय होतं. निकेने असे नसलं तर निकेने होऊन जात असतं बरं. आणि त्याने जर खरं सांगितलं, बाबा माझी बाई आजारी आहे, स्वामीला होऊन जाईल बरं, त्या देवतेला प्रशंसात्मक स्वामी तिथे. ते सुप्रीम कोर्ट असल्यामुळं त्याची देहाबंदीला लगेच विचारतात स्वामी, कसं काय. ह्यानं सांगायचं असा असा रोग आहे मला. स्वामी प्रशंसात्मक, संपूर्णापरी चल जाय म्हणाल तिकडं नीट कर असं. म्हणून हा एक भाग आहे तो. मग बायसा करवी जीव घालवलं. का बरं असं केलं. जैन लोक आहेत सगळे. जैन लोकांना काय जीव घालायचो आपण. आणि परमार्गाचं अन्न आहे ना. आता ते जेवता नजर जेवत नसतात आणि लोक. अर्ध जेवतात, अर्ध टाकून देतात. नुसते भात असं टाकतील, चपाती तसं सोडतील, भाजी तसं ठेवतील. असं त्यांचं पाप त्यांना लागेल. वाढणारा पाहिजे ना भेजा. आता हे कसं वाढावं. तर म्हणाले ते ओक्त त्यांना लागेल, पण त्यांची सानुकूलता राखली. आता आलेच मठात तर द्यावंच लागतंय. पाप पुण्य त्यांचं ते पाहून घेतील. कुठं फेडायचं वरून ते फेडतील. देवाचं असेल तर ठीक, अज्ञान असेल तर नाही घातलं तर विपरीत होईल. भकन करल तो परमार्गावर. माझे साधू संत असेच असतात. आम्ही त्यांच्यात गेलो. आता एका हॉटेल आहे का, पण त्याला प्रथा पडली आपल्याला करायचं असतं. मग ते का, सानुकूलता राखण्यासाठी. ते म्हणाले जर स्वामींनी त्यांना जीव घातलं सगळ्या लोकांना, तर तुम्ही तसा आचार करा. जे बुधावले त्याने करून त्यांची बुद्धी चांगली झाली. त्याने बाईसा गोमटे झाले का ते दर्शनीय वेदवंत. म्हणून बाकी गोमट्यात काय नसतं. गोमट्यात काय विषय नसते. ते ऋण घेऊन जात असतात. ईश्वर आज्ञा होती म्हणून ते तेवढं तरी बाईसांना गोमट होईल.
आपणाला काय होईल ते आपण ठरवायचं. आपल्याला काय होईल मग? तुम्ही कोण्या भावनेनं केलं काय, आता बरं आहे ते सानुकूलता होती तर आपलं सगळं बघून विपरीत होतात कुणाच ठाऊक, काय ना कमी आहे असं बी होतं ना. साधू संताकडं अपार आहे म्हणतात, असे ती बुद्धी भ्रष्ट होते. दोन्हीकडून नाही, ते उपदेश असला तर भ्रष्टच होत होतो टिंब सारखा, म्हणजे काय साधूला कमी आहे असंही होतं. आवडच आहे की नाही. तर अशा ह्या लीळा मागे होऊन गेलेल्या आहेत. तुमच्या मागील लीळेमध्ये आपण त्या संतोषाने वस्त्र दिलं, पण बायसांना स्वामींनी दिल्यामुळं त्याला थोडंसं रागच आला. म्हणाले हे काय प्रकार आहे, माझं वस्त्र दिलं आणि म्हणाले लगेच बायसाकडून घेतलं लगेच. स्वामींना म्हणाले द्या माझं ते. तर असं केल्याने काय होतं, म्हणाले दत्त पदार्थ ग्रहणे काय होय, ना अविधी होई, मग अविधी ते प्रसवे तो संतोष. म्हणून तर आपण तो प्रसव मोडताना प्रामुख्याने संतोषाची लीळा समोर ठेवावी. बाबा तो अविधी ते प्रसवू नका. जसं मी ते वस्त्र दिलं, दान केलं, पण त्याच्यावर पुन्हा हक्क दाखवला. म्हणाले बाईसवालात करून दिलं, मी काय तुझ्यासाठी दिलं का? तर तो कसं होतं मग, पदार्थ हिसकटून घेतो मग देवाच्या हातातून. असं कुठं आहे ते, तेव्हा देव म्हणता द्या ना, मग अरे भूक लागली ना, देत नाही, मग भाकर देऊ वाटत नाही त्याला. असा अविधी प्रसवतो. आणि त्यांनी प्रसव मोडी तर भले, त्याच वेळेला अनुतापे पुरस्चरण क्रियेसहित करायचे त्याने. आणि पुन्हा तशी क्रिया करायची नाही, त्याला म्हणायचं पुरस्चरण आहे की नाही. पुन्हा करायचं नाही ते. आपलं कसं आहे, प्रायश्चित्त करायचं पुन्हा तीच क्रिया करायची, त्याला म्हणतात का प्रायश्चित्त. त्याला पुरस्चरण नाही म्हणत. बाई क्रियेशी अनुताप पुरस्चरण म्हणाले स्वामींचे शब्द कसे आहेत, क्रियेशी अनुताप पुरस्चरण. किंवा तो अनुताप जो आहे तो त्या क्रियेला पुरस्चरण, किंवा ती पुरस्चरणाची क्रिया अनुतापाने त्या क्रियेला पुरस्चरण. किती अर्थ मोठे मोठे, उलट सुलट फिरवा, असे 50 अर्थ निघतात त्याचे, आहे की नाही निघाले तर 2 तर निघतात. तुमचं टॅलेंट किती आहे त्याच्यावर आहे ते. टॅलेंट गेलं ना, आहे की नाही. टॅलेंट गेलं फोनमध्ये, पुन्हा नाही करायचं ना ते पुरस्चरण. पुन्हा चरण चालणे नाही झालं पाहिजे त्याचं, पुन्हा ते चालायची नाही ना. आणि चाललं तर ओकटे होय, नाही चाललं तर ओकटे जाय. संसारात जे दुःख आहे आणि साधू संताला जे दुःख आहे ते त्याचंच आहे ना. कशाचं, ते पुन्हा पुरस्चरण चालतात ते. मग चाललं की ते ओकटं पुन्हा आहेच, ते ओकटं येतं ओकटं जातं, आणि ते जातच नाही तर अनेक ओकट्याला प्रसवतो. मग ते सुरुक्रिया होते, ती भकनात जातो, तो भक्कन होतो त्याला. काय काय लय भांगडी आहे त्या सगळ्या अवतारांच्या चरित्रात. बघा तो कंस मामाच होतो पुन्हा, आहे का नाही. तर असा मग त्या संतोषाला सर्वज्ञानी
सातरा घालायला लावला माणिकेश्वराचार्य. मग त्याने तो घातला, तिथे पदार्थ मिळाले, मग त्याने उपहार केला. ही लीळा तुमच्या समोर आहे. आणि पंक्तीच्या वेळेला सर्वजण दंडवत घातला आणि अवेदी परिहाराचा घाला म्हणाले दुसरा दंडवत. मग विधीने अवेदीचा परिहार केला. 1 उपहाराचं गोमट, 2 अवेदी परिहाराचे न लागे, ते गोमट नाही लागणार, ते गोमट त्याच्यात जाणार, प्रक्रिया स्वरूप लागे. भानगड लक्षात आली का? त्या संतोषाचा उपहाराचं गोमट लागणार नाही त्याला. आता अवेदी परिहारात जाईल ती क्रिया, म्हणून ते सांगतात अवेदी परिहाराचे न लागे, परक्रिया स्वरूप लागे. तयाचे साध्य फुटक क्रियावत धर्मबुद्धी फळे देते. संतोष आहे तो, काय उपदेशी नाही, वासनिक नाही, वेदवंत असला तर थोडा बहुत असेल तो. म्हणून ते सांगतात तयाचे साध्य फुटक क्रियावत. फुटक क्रियावत म्हणजे काय? बारीक एवढा शब्द आहे, ते स्पष्ट बोलत नाही, ते आपल्या अभ्यासाने ठरवायचे. ते फुटक क्रिया म्हणतात. आपण म्हणतो यानं फुटक क्रिया झाली बरं ह्याला. आता फुटक क्रियाचा एकच अर्थ असतो का? या संदर्भात अर्थ चेंज होतात फुटक क्रियेचे. काय असू शकतो बरं, मी सांगणार नाही, विचार करा. ते म्हणाले परक्रिया स्वरूप लागे. एकतर अवेदीच्या परिहारार्थ उपहार झालाय तो, पण म्हणाले जर झालं तर क्रिया स्वरूपाचं लागल. त्याचे साध्य काय? ना फुटक क्रियावत. ते साध्य फुटक क्रियावत होईल. धर्मबुद्धी फळ देत सर्वज्ञ त्याला धर्मबुद्धीनं केलं होतं. तर धर्मबुद्धी हा विषय अतिसुसंस्कार व्यक्तींसाठी धर्मबुद्धी असते. अति उच्च लेवलचा सॉफ्टवेअर असेल तर धर्मबुद्धी सतत राहते त्याच्या आयुष्यात. धर्मबुद्धी जाते तिथं कर्मबुद्धी येते. कर्मबुद्धी म्हणजे काय? आपलं तुपलं आलं की कर्मबुद्धी आली, ही कर्मबुद्धी. धर्मबुद्धी म्हणजे सर्व विश्व माझं, जो देवाचा तो माझा, अधिकरणांच्या अशा बुद्धी असतात. 200 लोक सांभाळतात, त्यांच्यात ठाय दोष असतातच ना, पण ती धर्मबुद्धी असते. चलत राहतं म्हणतात ते. त्यांना सगळं माहीत असतं, तो काय करतो, कुठं जातो, सगळं माहीत असतं. आमचे समोसाचे बाबा, वांबुरीचे मामा, माहीत नाही का मामांना? सगळ्यांकडे फोन आहे. सगळं खोटं बोलतात. पण ती धर्मबुद्धी आहे. निरोप जातो, गोकाल नाही आले, पळायला नाही दिसले, पंक्तीला नसले दादा, सगळं लक्ष असतं. ती अक्का ताई तुम्ही नव्हत्या पंक्तीला, पूजेला नव्हत्या, एवढ्या 200-400 लोकांचं लक्ष असतं बरं अधिकरणात. बरोबर माहीत असतं त्यांना की बाई कुठे गेली ती आज, असं 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 स्थानाला गेली ती, काय माहीत असतं सगळं. पण ते धर्मबुद्धी असल्यामुळं त्यांना ते हाकलून देत नाही, ते सांभाळून ठेवतात. जाऊ दे म्हणतात, आज सुधरल, उद्या नाही सुधरलं तर त्याच्या पापांना जाईल. अधिकरणाला मोठं मन ठेवावं लागतं, म्हणून त्यांना अधिकरण केलेलं आहे. आधी धर्माचं करण आहे ते. धर्मबुद्धी असते, दोष पाहतात, तेवढ्याच प्रेमाने म्हणतात हो या या, त्यांना वाटतं जाऊ.
आता ज्ञान आहे, आता तरुणपण आहे, मग पुन्हा सुधरल, पुन्हा सुधरल आणि सुधरून जातो माणूस पण. म्हणजे संवत्सरला आम्ही असे लय उदाहरणं बघितले. बाबा दोष पोटात घालायचे आणि त्याच्यावर जास्त प्रेम करायचे. उलट त्याला जीव लावायचे बाबा, खूप जीव लावायचे. आम्हाला वाटत असं का करतो पण नंतर कळालं शेवटी की नाही, तोच व्यक्ती पुन्हा मोठा होत असतो आचरणाला, कुणातरी क्रियेला. आणि असे जे प्रसवकारक असतात तेच कष्ट करतात मार्गात. चांगले लोक धर्मच करतात ना, ते घ्यायला बाकी कुठं करतील. कष्टाची कामं मार्गात कोण करतात? आरमोठेच करतात ना. लय ज्ञानी सोजवळ का कष्ट करत नाही तो. तो मोठीपान बघत बसतो. इंग्रट आरमोठे चतुष्टहीन मार्गातले कामाचे असतात ते. त्यांना खरा देव होतो. संडास घासणारे आहे की नाही, संडास नेऊन टाकणारे, कचऱ्याच्या पेट्या नेणारे आणि कोण कोण आहेत परमार्ग असे लय आहेत. ते हजारे वागे राजस्थानी काय केलं तेच केलं होतं, संडासच नेऊन टाकणार. तर ते पूर्वीवर 1 महिना बोलले ते. असे हजारो उदाहरण आहेत ते. जेवढे म्हणून अधिकरण झाले ते असे धर्मबुद्धीचे असतात. तर त्याची धर्मबुद्धी स्थिर होईल. धर्मबुद्धी स्थिर होत नसते बरं, कलियुग आहे. बघा, स्वतःचा विचार करायचा. हे ज्ञान जे आहे नुसतं ऐकून पाठ करण्यासाठी नाही. आपली धर्मबुद्धी स्थिर राहते का? बघा, प्रत्येकाने जन्म मरेपर्यंत विचार करावा लागतो की माझी धर्मबुद्धी आहे का? धर्मबुद्धी व्यक्तीवर, सूत्रावर, लेळेवर, स्वामींवर बी धर्मबुद्धी पाहिजे. व्यक्तीवर पाहिजे आणि तत्वावर पाहिजे. ते हिमालयात जाताना द्रौपदी पडली, अर्जुन जवळ गेला. तेव्हा मी धर्मे देखील द्रौपदीला म्हणतो, तुम्ही चल पै पुढे जाय, मर तिकडं. तो अर्जुन त्यावेळेला म्हणतो, मी धर्मे देखील धर्मेच पाहिला तुला आता यावेळेला. तिथं काय सांगायचे, धर्मबुद्धी आहे अर्जुनाकडे. शेवटी धर्मराज राहिले, ते कुत्र सोबत होतं. एम लोकांना सांगितलं मला हा सोबतच न्यायचे. म्हणजे का? मला मी धर्मे देखील धर्मे पाहिला. ह्या कुत्र्याला कळतंय का भानगडी? ही धर्मबुद्धी असते ती. लय कळायला अवघड आहे धर्मबुद्धी. समजणं सध्याच्या काळात खूप महाग झालंय. का बरं होतंय? कारण ते इकडले अहंकार, लोभ, काम, क्रोध वाढलेले असतात. प्रसव त्याच्यामुळे कशाच काय आले आणि कशाच काय आले असा गोंधळ होऊन जातो. तो कशाविषयी निघाला? त्या संतोषाच्या पंक्तीवरून. म्हणून तर म्हणाले, धर्मबुद्धी फळ देईल. जाव आणि काय होईल? संतोषाला ना अधिकार पूर्ण केला, वेदवंत म्हणून कृती जन्म त्याला कसं एक एक देतात त्याला. अनुसरण पतिता मुख्य फळ, त्याला कृतियोगी जन्म देतील त्याला वेदवंत म्हणून. आणि अनुसरणाने हा गोंधळ केला तर पतितांनी केला तर हा कार्यक्रम आपण जो करतो सध्या तो मुख्य फळ होईल. कळालं का? काही गोष्टी बोलता येत नसतात, समजून घ्यायचं असते. शास्त्र भजनाचे पृथक फळे होतील, पर खालील होतील.
जयाचा पदार्थ तया बोटी बोटी. मग म्हणाले पदार्थ तर ते अनेक यात्रेत अनेक लोकांनी दिली भिक्षा. पदार्थ एकाचा नाहीच ना तो. गहू एकाचे, तांदूळ एकाचे, हरभरे एकाचे, भाजीपाला एकाचा. पदार्थ तया बोटी बोटी त्यांना पण होईल. पण त्यानं गोळा करून आणला म्हणून संतोषाला जास्त होईल. त्यानं आणलं ना फिरून, गोळा केलं ना. आता हे दैवराटीत कसं असतं, हे असं वेल चालत राहते. देणाऱ्याला कमी आणणाऱ्याला जास्त. आणून टाकलं, त्यांचं घुमटं पूर्ण झालं. आता आपल्याला सुरू झाला कार्यक्रम. आपला कार्यक्रम तर लय चांगला आणि लय वाईट. आता आपण ते नीट व्यवस्थित केलं तर तुम्हाला घुमट, बरोबर. ते घुमटं संपलं, मग बायसांना घुमटं सुरू. कारण बायसांच्या हातात चावी आहे ना ती. आता कसं करायचं? चांगला पदार्थ केला, ठीक आहे, तेच केलं वरण, पण कसं नको करायचं. अर्ध शिल्लक राहतं, मग अर्ध डब्याने जातं उकरड्यावर. ते तुमचं तुम्ही बघा. त्या गोमट्या ओकट्याबद्दल कोणी जबाबदार नसतं, ती करणारी बाई असते. अलग लक्षात येईल का विषय? गोमट पण तिलाच राहणार, मग ओकट्याचं कोण भागीदार अधिकरण नसतात. तेच करणारे असतात मार्गातल्या बाया, पचन करणाऱ्या. त्याचं गोमटाचं पूर्ण झालं, भिक्षा आणून त्या इमानाला मिळालं, तेव्हाच मिळालं ते त्यांना. तुमचा विषय संपला. तुम्ही झाले आता भागीदार. क्रिया क्रियेप्रती कारण होणार. ओकटी ओकट्याप्रती होईल गोमट गोमट. म्हणून तसलं खूप मोठं बारीक ज्ञान आहे, धर्मबुद्धी आहे ती. आणि मला काय करायचंय, मी कशाला बघू, बघ पुढल्या जन्मात भीक मागूनही न मिळे. पदार्थाचा योग येत नसतो. पण हे भिकारी बसले असतात रोडला, ते कोण असतात? ते असेच असतात, ज्ञानी असतात बरं ते भिकारी. असे श्लोक म्हणतात, गाणं म्हणतात. त्यांची मुलाखत घेतली तर आपल्यापेक्षा काही ज्ञान त्यांना जास्त असते, तर तो कर्मभोग सुटत नाही. म्हणून ते सांगतात की ती जयाचा पदार्थ त्यांना होईलच, करते पुन्हा होईल. बायसांना झालंच गोमट. पुन्हा वाढणाऱ्याला पुन्हा वेगळं गोमट असतं बरं. तो पदार्थ तुम्ही पात्रात वाढताना कसा वाढला, तो खाली जेवतोय ना, भजे 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 असा डोक्याच्या वरूनच फिरतो असा. भाजी घ्या भाजी घ्या, आज त्याला बघ ना, खाली वाकून बघ, दाखव त्याला काय आहे चाललंय तुझ्या ताटात, काय वाढतो. आग्रहाने वाढावं, घ्या ना भाऊ थोडं म्हणावं. ते केलं, आवडीनं दिलं तर त्यांना पण वेगळं, असं ते हेतू इथे सांगितलं. तर हे लीळा आचारपर स्वामींनी आपल्यासाठी केलेली आहे. त्या आचारपर लीळा आहेत, त्याच्यामध्ये विचार आहे. विचारात आचार असतो, आचारात विचार असतो. म्हणून विचार करावा लागतो. असं काही होत नाही. बिना विचाराची भाजी होत नाही, चपाती होत नाही, भाकर होत नाही. कुठला विधी विचाराशिवाय होईल का? क्रिया विचाराशिवाय होईल का? काहीच होत नाही. स्मरण विचाराशिवाय होईल का? लीळा, ईश्वराचं स्वरूप, स्वामी म्हणून म्हणाले, चांग विचारा निके विचार. अनुसरण त्याच्यावरच वटवासांचं ठेवले. स्वामींची नीव आहे ती, चांग विचारा निके. चांगलं निख्यात खूप अंतर आहे. साधू त्यालाच म्हणतात जो चांगला आणि निक विचार करू शकतो दररोज. ज्याच्याकडे वाईट आहे, ज्याच्याकडे चांगलं नाही, साधूच्या परिघात नाही. साधूच्या ह्याच्यात नाही म्हणजे स्वामींच्या छत्राखाली नाही.
त्याचा काहीच विधी लागत नाही, लेखी लागत नाही त्याचा विधी. जो चांगला विचारतो, निक विचारतो, आणि तेवढंच वचन घेतलं ना स्वामींनी. ते म्हणजे आता जे सांगाल ते जन्मपर्यंत तुम्हाला आचरायचे. मग चांगलं विचारा, निके विचार. हा हायकोर्टाचा सुप्रीम निकाल आहे तिथे, आहे का नाही? बघा म्हणाले भाऊ, जमतंय का? आणि ते सुती काळी बघा म्हणाले, देहांतपर्यंत प्रतिपालन होत आहे का? तरच आता चांगलं विचारा, निके विचार, नाहीतर मग निघा. सांगाती लटंबळ चालले म्हणाले तुमचं सगळं. निघा, गुरु चाललेत, बायको चालली, आई चालली, भाऊ चालला, निघा. कशी स्वामींची साधी भाषा आहे, पण कसं शक्तीने सगळं ओलंय तिथं. ते सूत्र आहे का नाही, सगळ्या ईश्वर स्वरूपाने बांधले ते शब्द असे. आपणाला त्या वचनाच्या बद्दल असं काही वाटत नाही, वचन भंगलंय काय. बघू म्हणता पुन्हा पुढल्या सृष्टीत पाहू, असं शार्पनेच नाही राहिला, आहे का नाही? वचन तोडायला, वचन बांधले ना स्वस्वरूपाने, ते भंग करायला आपल्याला का वाटत नाही भीती? पुन्हा विधीने ग्रासलेला असल्यामुळे वातावरणाचा इम्पॅक्ट म्हणा, ते आपला प्रसव. तर वचन नाही आचरलं तर देवाला खंती नाही, पण ते वचन भंग केल्यावर मोठं आवड आहे ते, आहे का नाही? सगळं दुखवल्या जातं. अदृष्ट दुखवल्या तर सगळं सृष्टीच उदास होते. पंचमहाभूत उदास, त्यांना पण कळतं, सगळ्यांना, सगळ्याला कळतंय स्वामींना दुखवले बरं आहे ना. आहे का नाही? ब्रह्मांडात सगळे चलबिचल होते, ते लगेच कळतं. हवामानाचा अंदाज कळत होतो त्याला, आज उद्या पाऊस पडणार आहे, त्याने परवा दिवशीच सांगितलं होतं. आता महाराष्ट्रात अतिवृष्टी आहे, पंजाबात चालू आहे, इकडं तिकडं. तर अशा प्रकारे ह्या लीळा इथे रेंजचं थोडंसं आतला हेतू थांबतो. दंड